शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोरबन हे गाव मुळा नदीच्या काठावर वसलेलं असल्यामुळे गावची संपूर्ण जमीन बागायती आहे आणि येथील ध्येयवेडे शेतकरीही आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. बोरबन म्हटलं की डाळिंब पिकाचं माहेरघर. मात्र तेल्या आणि मुळकूच या रोगानं परिसरातील संपूर्ण डाळिंब पिकाचं नामोनिशाण मिटवलंय. मात्र आता नव्यानं पुन्हा शेतकरी या पिकाकडे वळालेत आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर ते करतायत. तान्हाजी नाथा गाडेकर यांनीही आपल्या 6.5 एकर क्षेत्रामध्ये डाळिंब पीक घेतलंय. या बागेचं नियोजन त्यांचा उच्च शिक्षित मुलगा प्रतीक करतोय. डाळिंबाच्या प्रत्येक झाडाला 100च्या पुढेच फळं आहेत. फळांना उष्णतेमुळे चट्टा पडू नये यासाठी आणि ती फळं एक्सपोर्ट व्हावीत यासाठी त्यांनी संपूर्ण डाळिंब बागेला क्रॉप कव्हरचं आच्छादन केलंय. नेमकी डाळिंब बागेचं त्यांनी कसं व्यवस्थापन केलंय हे त्यांच्याकडूनच ऐकूयात. माझी डाळिंब बाग आहे, 2 वर्षाची आहे. याची व्हरायटी सुपर भगवा आहे. माझ्याकडं 4 प्रकारच्या लागवडी, 12-8 अंतर आहे, 10-8 आहे, 14-8 आहे, 16-8 आहे, अशा 4 पद्धतीत लागवडी. आणि 1 जुलै 2023ला ही लागवड केलेली आपण ज्या इथं बसलो इथं. आणि ही आपलं राहुरी विद्यापीठ, कृषी विद्यापीठातली रोपं आहे सुपर भगवा. यापूर्वी इथं पपई होती, पण पपईचं अंतर 10-5 असल्यामुळं आता या प्लॉटमध्ये 10-8 अंतर आहे. पपईच्या अंतरावरच आपण डाळिंब लावलेलं आहे. तर डाळिंब 1 जुलै 2023 रोजी लावलं. हा पहिलाच बार आहे माझा. डाळिंब लागवड करीत असताना अनेक ठिकाणी फिरलो, नवनवीन पद्धती बघितल्या. आपण त्याच्यानंतर एक खोड पद्धत केली अशी, म्हणजे सोलापूर, पंढरपूर त्या भागात डायरेक्ट 6 फुटापर्यंत एक खोड घेतात. आपण साधारण कधी 1 फुटावर, कुठं 6 इंचावर, कुठं 4 इंचावर, असं एक खालून जमिनीतून येताना एक खोड घेतलंय. त्याच्यामुळं मला थोडी मर कमी वाटली, म्हणजे मर नाहीच आहे माझ्याकडं. आता याला ह्या 1 जुलै 2025ला 2 वर्ष पूर्ण होतील या लागवडीला. तर त्याच्यानंतर मी झाडं लागवड केल्यानंतर स्टीलचं स्ट्रक्चर केलं. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, बांबू कायम असते, दरवर्षी दुरुस्त करायचे, त्याचं ते राडे आहेच. तर मी डायरेक्ट म्हणलं थोडे पैसे जातील, भांडवल जाईल, लागल, पण एकदाच होऊन जाईल. मग त्याच्यामुळे मी असं स्टीलचं स्ट्रक्चर केलं. परत आता मोडायचं नाही, काही नाही, 10-12 वर्ष 15 वर्ष जवळ बाग चालेल तवर. आणि आता माल धरला आहे. 1 नोव्हेंबरची पानगळ आहे, तुम्ही बघू शकता, सेटिंग भरपूर झाले. त्याच्यानंतर मी आता हे उन्हाळा लागला आहे, आता मार्च, एप्रिल, मे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, मी याच्यात आहे ना क्रॉप कव्हरचा वापर केला आहे. क्रॉप कव्हरचा वापर करीत असताना हा नाशिक, म्हणजे गुजरातवरून नाशिकला आला, नंतर मी तिथून आणला. हा कोहिनूर कंपनीचा आहे, सॉरी शालीमार कंपनीचा आहे. 65 GSM याच्यात, 65 GSM याची थिकनेस आहे. कंपनीचं म्हणणं आहे 3 वर्ष चालन, आपण 4-5 वर्ष वापरू. याच्यात कुठल्या प्रकारचं सनबर्निंग होणार नाही. उष्णतेपासून माल आपल्याला अरब कंट्रीमध्ये, अमेरिका, युरोप, दुबईला पाठवायचा असेल तर, एक्सपोर्ट क्वालिटी करायची असेल तर, त्याच्यासाठी मी हे नियोजन केलं आहे. आणि अनेक बाजारपेठे डाळिंबाला, बांगलादेश आहे, दिल्ली, आपल्या भारतात आहे, पण बाहेरच्या देशात गेल्यानंतर थोडं आर्थिक चलन जास्त भेटतं. डाळिंब लागवड केल्यापासून याला एकरी जवळजवळ आहे ना 10 ते 15 ट्रक शेणखत टाकलेलं आहे. म्हणजे शेणखत, मग कच्चं शेणखत नाही टाकत आम्ही, त्याला 5 महिने 6 महिने आधी घेतो, त्याच्यावर त्याला स्प्रिंकल जोडून गार करतो, त्याच्यात बॅक्टेरिया कालवतो, डिकम्पोजर,
पूर्ण त्याचं प्रक्रिया करूनच गांडूळ खत करून त्याची उष्णता बाहेर काढूनच मग आम्ही त्याला ह्या बेडवर टाकतो. गांडूळ याची 1 नोव्हेंबरला पानगळ केलेली या प्लॉटची, आणि 1 नोव्हेंबरच्या आधी 1-1.5 महिना याला आहे ना बेसल डोस भरला होता. गांडूळ खत तुमचं मायक्रोन्यूटन आसन म्हणजे दुय्य अन्नद्रव्य सगळे भरले होते. आणि आमचा सगळ्यात सेंद्रिय कर्ब 2.58 आहे. त्याच्या आम्ही कुठलाच काडी कचरा बागेच्या बाहेर काढत नाही. सगळं बागेत छाटलेलं आसन म्हणजे झाडाला खायला द्यायचं, कुठलंच बाहेर काढत नाही. इथंच छाटणी केल्यानंतर रोटर करायचा वगैरे. त्याच्यानंतर आम्ही कारखान्याचा मल्चिंगसाठी लोक पेपर वापरतात, कोणी पाचट वापरतं, कोणी काय. मी मल्चिंगसाठी भुस्सा वापरतो कारखान्याचा. त्याच्यात 0.1% तरी गोडवा असतो. तो माझ्या गांडूळ खत मी जास्त वापरल्यामुळे माझ्या गांडूळ भरपूर आहे. आणि मग त्याच्यातून पाणी ड्रिपला गेल्यानंतर थोडाच कवाय ना 1% गोडवा जातोच खाली जमिनीत. त्याच्यामुळे तो एक मला बेनिफिट आहे. जमिनीला आच्छादन चांगलं होतं, गारवा राहतो, मॉइश्चर चांगलं मेंटेन राहतं. एवढं उन्हाळ्यात आता 35, 40, 42 टेम्परेचर गेलं होतं मागच्या वर्षी. आणि ते करत असताना आम्ही गांडूळ खताचा फार वापर करतो. आम्ही पाण्याची फार काळजी घेतो. 4थ्या दिवशी 4 तास पाणी देतो. पाणी लावल्यानंतर कुठं बाहेर जात नाही. म्हणजे डाळिंबाला सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर पाण्यामुळं डाळिंब मेलेलं आहे. म्हणजे ज्यांच्याकडे जे ओरडतात आमच्या पाणी नाही तेच लोक सक्सेस आहे आज. ज्या ठिकाणी पाणी कमी त्याच ठिकाणी डाळिंब सक्सेस आहे. हे काटेरी झाड असल्यामुळे त्याला फार पाण्याची गरज नाही. आपण त्याला बागायतात आणून हायब्रिड केलंय. नाही तर हे तसं काटेरी झाड आहे, जंगली झाड आहे. आपण त्याला अंधारून गोंजारून. आणि दर महिन्याला आम्ही ड्रिंचिंग करतो. पेस्टिंग वर्षातून 2दा असते. गिरू, त्याच्यात क्लोरो, कॉपर, हिंग टाकतो. परत आपण कापूर टाकतो. अशा अनेक प्रकारचे औषधं येतात बाजारात, ते टाकतात पेस्टिंग खोडाला असं लेबरकडून. आणि दर महिन्याला त्याला काही ना काही औषध ओततोच खोडात. आता आमच्याकडं पाणी खोडात टाकण्यासाठी नळी आहे एक सेपरेट, त्याला ड्रीप आहे. म्हणजे मुळांना सेपरेट, खोडातलं औषध द्यायला सेपरेट ड्रीप आहे. आपण खरं शेतकरी मी भांडवलामुळं खचतो. माझ्याकडं भांडवल नव्हतं, मी तयार केलं ते. पपई लावली पहिल्यांदा, पपईतून भांडवल तयार केलं. माझं जवळजवळ हे ना 3200-3300 झाडं आहे. आणि सरासरी प्रत्येक झाडाला 100 काही सेटिंग आहे, 100 फळं आहेत सरासरी. म्हणजे 3200 झाडांना 100 फळं आहेत. तर आजपर्यंतचा खर्च म्हणजे लागवडीपासून तर आजपर्यंत पार क्रॉप कव्हर टाकला आहे, आजपर्यंत फवारण्या वगैरे 1 कोटीच्या आसपास खर्च आहे. तारी, बांबू, लागवड, त्याला खतं, मजुरी, लेबर, क्रॉप कव्हर वगैरे सगळा खर्च आजपर्यंतचा 1 कोटी रुपये आहे. आणि उत्पन्न तेवढंच अपेक्षित आहे पहिल्या वर्षी. जरी एक्सपोर्टला दुबईला किंवा चायनाला वगैरे एक्सपोर्टचं नियोजन चाललं आहे माझं, जर गेला तर तेवढं उत्पन्न अपेक्षित आहे. आणि तरुण वर्गाला काय सांगण्याचं म्हणजे काय, प्रामाणिक कष्ट करायचे, कोणावर अवलंबून न राहता 4 ठिकाणी फिरायचं, लोकांच्या बागा बघायच्या, त्याच्यातून शिकायचं. कामाला तुम्ही आपलं ध्येय माना. काम केलं तर तुम्ही मोठे व्हाल. कामातून मोठे व्हा. उच्च शिक्षित असलेला प्रतीक नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित असलेली शेतीच वेगवेगळी तंत्रज्ञान वापरून करतोय आणि त्यात तो यशस्वी होताना दिसतोय. तेव्हा तरुणांनी कामाला ध्येय माना, नक्कीच मोठं व्हाल, असाही सल्ला प्रतीक गाडेकर यांना दिलाय. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी ॲजिलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर. कंप्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन, यामध्ये 9150 रुपयांचं पॅकेज आता फक्त 2499 रुपयात. 90हून अधिक टेस्ट पॅरामीटर्स. ऑफर फक्त 30 मार्चपर्यंत. कंप्लीट ब्लड काउंट, शुगर, लिपिड प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, HbA1c, थायरॉइड प्रोफाईल, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, सिरम आयरॉन यांसह 92 टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध. यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो. 65 वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो, कपलसाठी 10% एक्स्ट्रा डिस्काउंट. तेव्हा आजच संपर्क साधा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, ताजनेमळा, संगमनेर.
संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.